मी तुम्हाला वन डे ट्रिपसाठी बेस्ट असं प्लेस सांगणार आहे आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे लहान मुलं असतील ना तर तुमच्या मस्ट व्हिजिटेड लिस्टमध्ये हे प्लेस असायलाच हवं. तर आज आम्ही आलो होतो नाशिकमध्ये असलेल्या पेरूच्या वाडीमध्ये. तर इथे संडे असल्यानंतर मिसळसाठी खूप सारी वेटिंग असते असं मी ऐकलं होतं, म्हणूनच आम्ही घरातून लवकर निघालो होतो. तर सगळ्यात पहिले तिथे गेल्यानंतर ना तर आधी मिसळवर ताव मारला. तर मिसळ भाकर आणि मिसळ पाव असे 2 पदार्थ इथे मिळतात. म्हणजे पेरूचे पण खूप सारे पदार्थ आहे, पण आम्ही सगळ्यात पहिले तर मिसळ घेतली होती. मिसळची टेस्ट तर खरं सांगायला तर मला ओके ओके वाटली. इतकी पण काही स्पेशल नव्हती, पण चुलीवरची आहे म्हणून लोकांना खूप जास्त आवडते. त्याच्यानंतर ना मग आम्ही लगेचच गेलो होतो पेरूची वाडी बघायला. हे दोन्ही पण शेजारीच आहे. जर तुम्ही पेरूच्या वाडीमध्ये येणार असाल तर पक्ष्यांची वाडी नक्कीच बघा, कारण हे प्लेस लहान मुलांसाठी तर खूपच बेस्ट आहे. तर पेरूच्या वाडीमध्ये येण्यासाठी एंट्री फी नाही आहे, पण जर तुम्हाला पक्ष्यांची वाडी बघायची असेल तर पर पर्सन 100 रुपीज आहे आणि 9 इयरच्या आतमध्ये जर तुमचं लहान बाळ असेल तर त्याच्यासाठी फ्री आहे. त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आल्यानंतर सगळे असे प्राणी पक्षी बघितले आणि त्यातल्या त्यात जे आम्हाला सगळ्यात आवडलेला पार्ट म्हणजे ना हे जे काय होतं ना पक्षी हातात घेऊन त्यांना चारा खाऊ घालायचं आणि हे सगळं तुम्ही एकदम अगदी सेफ पद्धतीने एक्सपिरियन्स करू शकता. कारण जे काही बर्ड्स आहेत ना त्यांना इतकी माणसांची सवय झालेली असते ना की ते अजिबात माणसांना काहीच हानी पोचवत नाही. तरी पण मला इतकी जास्त भीती वाटत होती, तुम्ही ते बघू शकता. म्हणजे पहिल्यांदा मी असे बर्ड्स हातामध्ये घेतले होते. खरंच इतकं जास्त भारी वाटतं. समर्थाबरोबर आम्ही पण खूप जास्त एन्जॉय केला आणि ते लहान मुलांसाठी पण खूप सारे गेम होते. त्याच्यानंतर इथे आल्यानंतर मात्र पेरूची आईस्क्रीम खायला अजिबात विसरू नका. मस्त अशी आईस्क्रीम खाल्ली आणि त्याच्यानंतर परत घरी यायला निघालो. जर तुम्ही ह्या संडेसाठी प्लॅन करत असाल तर इथे जायला अजिबात विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.